तर कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात गैरकारभार होत असल्याचा आरोप आहे हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप लगावलाय। बाळूमामा मंदिर ट्रस्टची हकालपट्टी करा, धर्मादाय आयुक्तांची नार्को टेस्ट करा, हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे। 9 नोव्हेंबरला मुधाळ तिट्टा ते बाळूमामा मंदिर घंटानाद मोर्चा निघणार आहे। भ्रष्ट कारभाराला सगळ्यात मोठा हस्तक्षेप आहे तो श्रीमती निवेदिता पवार या धर्मादाय आयुक्त यांची नार्को टेस्ट पूर्णपणे करा, कारण यांनी जो निर्णय घेतात त्यामुळे देवस्थानचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे। आम्हाला असं भक्तगणाकडून ऐकण्यात आलेलं आहे की मॅडमनी पैसे घेऊन पूर्णपणे निकाल लावलेले आहेत। आमचे पूर्ण आरोप आहेत की नायकोडे साहेबांपासून खडके मॅडमपर्यंत जे काम चांगलं करत होती त्यांना काढून त्यांनी परत नवीन का रूपांतर करत आहेत। हे ट्रस्टच बरखास्त करा, कारण देवाच्या कारणीभूताला सगळे नामोनिशाण भक्तांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत। आणि या गोष्टीसाठी आम्ही रविवारी मुधाळ तिट्टा ते आदमापूर या मंदिर परिसरात घंटानाद मोर्चा पूर्णपणे घेत आहे। आम्ही त्या मोर्चेत पूर्णपणे आमची मागणी आहे की या ट्रस्ट बरखास्त करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।